तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी म्हणजेच आपले दिव्यांग बांधव, विधवा भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर आली आहे। 1 जुलैपासून या योजनेमध्ये खूप मोठे बदल होत आहे। जर तुम्ही सरकारने सांगितलेली महत्त्वाची कागदपत्रे वेळेत जमा केली नाहीत तर तुमची पेन्शन कायमची बंद होऊ शकते। सध्या शासकीय पातळीवर याद्या तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशाशी संबंधित आहे, त्या पेन्शनशी संबंधित आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मित्रांनो, सर्वात पहिला आणि मोठा बदल म्हणजे हयातीचा दाखला। ज्या लाभार्थ्यांनी 30 जूनपर्यंत आपल्या हयातीचा दाखला सादर केला आहे त्यांनाच पुढील पेन्शन दिली जाणार आहे। जर तुम्ही अद्याप हयातीचा दाखला काढलेला नसेल तर तो त्वरित काढून घ्या। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला काढला असेल तर त्याची एक प्रिंट काढून तुमच्या गावच्या तलाठ्याकडे किंवा तहसील कार्यालयात नेऊन जमा करा, किंवा तिथे कॉम्प्युटरवर तुमचा दाखला ऑनलाईन पद्धतीने अपडेट झाला आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या। आपली सर्व कागदपत्रे तिथे जमा झाली आहेत किंवा नाही हे तपासणे आपले स्वतःचे काम आहे, अन्यथा यादीतून आपलं नाव कट होऊ शकतं। त्यासाठी तुम्ही ऑनलाईन हयातीचा दाखला काढलेला असला तरी तहसील कार्यालयात तो पोच झाला किंवा नाही, अपडेट झाला किंवा नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे उत्पन्नाचा दाखला। ज्या लाभार्थ्यांनी अद्याप नवीन उत्पन्नाचा दाखला जमा केलेला नाही त्यांनासुद्धा पेन्शन मिळण्यास अडचण येणार आहे, परंतु शासनाने यासाठी एक मोठा दिलासा दिला असून उत्पन्नाचा दाखला जमा करण्यासाठी आता 15 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे 15 जुलैच्या आत सर्वांनी उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहे। यामध्ये वयाचे नियम नीट समजून घ्या। 50 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांना 5 वर्षातून फक्त एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो आणि 50 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जमा करणे बंधनकारक आहे। तुम्ही या नियमात कुठे बसता ते तपासून त्वरित तहसील कार्यालयात संपर्क साधा आणि आपला उत्पन्नाचा दाखला जमा करा। तर मित्रांनो, आता आपण दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या नियमांबद्दल माहिती बघूया। दिव्यांग लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक आहेच, पण त्यासोबत तुमच्याकडे UDID कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्ही या कार्डसाठी नोंदणी केली असेल तर जो नोंदणी क्रमांक आहे तो 15 जुलैच्या आत दिव्यांग पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे। तहसील कार्यालयात जाऊन तो DBT करणे आवश्यक आहे। DBT पोर्टलवर अपडेट करणे गरजेचे आहे। लक्षात ठेवा, पोर्टलवर दिव्यांग म्हणून तुमची अधिकृत नोंद झाली तरच तुम्हाला 2,500 रुपये पेन्शनचा लाभ सुरळीतपणे मिळत राहील। अनेक बांधवांना याच कारणामुळे पेन्शन मिळत नाही। यासोबत दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सुद्धा नोंदणी करून घ्या, कारण शासनाच्या इतर सर्व विविध योजना तुम्हाला एकाच ठिकाणाहून मिळणार आहे। शासनाने आता एक नवीन DBT पोर्टल सुरू केले आहे। या पोर्टलवर जाऊन तुम्ही सर्वांनी आपला महा ID तयार करून घ्या। या एकाच महा IDवर शासनाच्या 93 पेक्षा जास्त योजनांचा लाभ दिला जातो। एकदा का हा महा ID तुमच्याकडे तयार झाला की तुम्हाला कोणत्याही नवीन योजनांसाठी अर्ज करताना सारखी कागदपत्र जमा करण्याची गरज पडणार नाही। तुम्ही एका क्लिकवर अर्ज करू शकता। या सर्व कागदपत्रांसोबतच तुमची बँक खात्याची eKYC पूर्ण असावी, आधार कार्ड अपडेट असावे, तुमचे बँक खाते DBT म्हणजेच आधार लिंक असणे आवश्यक आहे, जेणेकरून पेन्शन थेट तुमच्या खात्यात जमा होईल। तसेच आपल्या ज्या विधवा भगिनी आहे या योजनेचा लाभ घेत आहे त्यांनी आपले स्वयं घोषणापत्र जमा करणे गरजेचे आहे। यामध्ये मुलगा लहान असल्याचे आणि आपण पुनर्विवाह केला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते। या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्वरित करून घ्या। तर अशा प्रकारे जर तुम्ही निराधार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग किंवा विधवा महिला असाल तर 1 जुलैच्या या मोठ्या बदलानुसार आपली सर्व कागदपत्रे जमा झाली आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्या, कारण 1 जुलैनंतर नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे। ही माहिती तुमच्या गावातील किंवा ओळखीच्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही पेन्शन बंद होणार नाही। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा। अशाच अधिकृत शासकीय योजनांच्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।